आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। शिवसेनेमधील फुटीनंतर दोन मुख्यमंत्री थेट मातोश्रीवर आल्याने ठाकरे गटाचा आत्मविश्वास बळावलाय। पण दुसरीकडे भाजपने मात्र या भेटीवरून आरोपांची सरबत्ती केल्याने पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या भेटीला अरविंद केजरीवाल, आरोप प्रत्यारोपांची राजकीय राळ, नितेश राणेंचा खलिस्तानवरून टोला, आदित्य ठाकरेंचा राणेंवर प्रतिहल्ला। ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या या भेटीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे। पण ही चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे नव्हे तर भाजपकडून सुरू असलेल्या टीकेमुळे जास्त होती आहे। खरं तर शुक्रवारी रात्री झालेल्या भेटीनंतर शनिवारी सकाळी संजय राऊत नेहमीप्रमाणे माध्यमांसमोर आले आणि त्यांच्या स्टाईलनं बोलू लागले। 2024 ची तयारी हळूहळू आम्ही सुरू केलेली आहे। काल दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि श्री मान हे मातोश्रीवरती आले। त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली। राष्ट्रीय राजकारणावर काही भूमिका ठरवलेल्या आहेत, त्या भविष्यात समोर येतील। पण भाजपचे आमदार नितेश राणेंनी मात्र ठाकरे केजरीवाल भेटीला थेट खलिस्तानशी जोडलं। उद्धव ठाकरेंनी केजरीवाल आणि मान यांची भेट घेत थेट खलिस्तान समर्थकांशी हातमिळवणी केल्याचा घणाघात राणेंनी केला। दाऊदचं समर्थन करणाऱ्याबरोबर मांडीला मांडी लावून बसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आता तर कालच खालिस्तानचं ज्यांनी समर्थन केलं अशा मुख्यमंत्र्यांच्या पण बरोबर मांडीला मांडी लावून बसून उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे कार्यकर्ते तुकडे तुकडे गँगचे सदस्य झाले आहेत का असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे। ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या राणे कुटुंबानं टीका केल्यानंतर ठाकरे तरी कसे शांत राहणार? नितेश राणेंच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनीही त्यांच्या स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं। देखिए, अभी उनको सत्ता में आकर 8 साल हुए हैं और अगर लॉ एंड ऑर्डर 8 या 9 साल हो गए, लॉ एंड ऑर्डर उनके हाथों में नहीं रहे तो किसी दूसरे पर बात करें। लेकिन अहम बात यही रहती है कि अगर ये किसी के एलाइज होते हैं तो जीत के तो आए ना, और अगर उनके साथ जाए तो सब ठीक है, किसी दूसरे के साथ जाए तो गलत है। ये कैसी बात हो सकती है? अरविंद केजरीवाल यांच्या ठाकरे भेटीनं आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंना आम आदमी पक्षाची साथ मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे। असं झालं तर ठाकरे विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।